नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आपण बघत आहात सुरसुरी जाहले. या भागामध्ये मागे म्हटल्याप्रमाणे पूर्णवादाचे नाविन्य काय यासंबंधी परमपूज्य भाऊ जे डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी एक लेख 30 जून 1958 लिहिलेला आहे, ज्याचा समावेश डॉक्टर पारनेरकर यांचा नित्याभ्यास 7व्या खंडामध्ये केलेला आहे. त्याचं अभिवाचन मी आपणासाठी करीत आहेत. आपल्यास आवडल्यास लाईक करा आणि लोकांना इतर जाणकारांसाठी विचारार्थ पाठवण्यास हरकत नाही. तेव्हा ऐकूया पूर्णवाद नाविन्य. पूर्णवाद हा मेटाफिजिकल व्यक्ताव्यक्त विचारावरील एक नवा सिद्धांत आहे. एक पक्ष मॅटरलस रिॲलिटी समजून माइंड हा इफेक्ट मानणार आहे, तर दुसरा पक्ष ज्याला स्पिरिट म्हणणारं ज्याला आपण म्हणतो जातो, तो स्पिरिट यालाच रिॲलिटी समजतो. एक मॅटरला रिॲलिटी समजतो आणि माइंड त्याचा इफेक्ट मानतो. तर दुसरा स्पिरिट ज्याला म्हणतात, त्या स्पिरिटला रिॲलिटी समजतो. म्हणजे कारण समजून मॅटरला कार्य समजणार आहे. पहिल्या प्रकारचे नास्तिकवादी मार्क्सिस्ट वगैरे लोक आहेत, तर दुसऱ्या प्रकारचे आपल्याकडील स्पिरिच्युअलिस्ट ज्याला म्हणता येईल त्यांच्यासह सर्व अध्यात्मवादात मोडतात. पूर्णवादाचे म्हणणे या दोहोंहून जरा निराळ आहे. ते असं की मॅटर अँड माइंड हे दोन नसून त्यांच्यामध्ये कॅज्युअल रिलेशन हे दाखवता येत नसल्यानं ती एकच रिॲलिटी असल्याचं आम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि हाच आमचा नवीनपणा आहे, किंवा हेच आमचं नाविन्य आहे. प्रारब्धामध्ये सुद्धा प्रारब्धवादी परेच्छा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध असे म्हणजे विविध प्रकार असे करत असतात. आता जन्मापासून एखाद्याच्या जीवनाकडे जर आपण पाहिलं, तर बहुतेक सर्व व्यवहार हे त्याला लोकांच्या इच्छेप्रमाणेच करावे लागतात. जन्मतः तर लोकांच्या मर्जीप्रमाणेच कोणासही म्हणजे अगदी कोणासही जगावं लागतं. आणि नंतर शिक्षणादी प्रकारही त्याचप्रमाणे होत असतात. त्याच्या स्वतःच्या इच्छेनं होतच नसतात. अमक्याच प्रकारची नोकरी लागावी म्हणजे अशी जरी इच्छा असली किंवा असं म्हटलं, तर प्रयत्नवादाला आणि स्वतःच्या इच्छेला मर्यादा येतात. आणि बहुतेक प्रसंगी आपणास लोकांच्या मताप्रमाणेच वागावं लागतं. मग हीच गोष्ट प्रारब्धवादाच्या विरुद्ध आहे. स्वतःच्या इच्छेप्रमाणे मनुष्य असा कितीसा जगू शकतो व जगतो. प्रारब्धवादात जशी ही बंधने आहेत, तशीच प्रयत्नवादालासुद्धा आहेत. मनुष्य प्रयत्न करू शकतो, तो एका ठराविक टप्प्यापर्यंत करू शकतो. म्हणजे असं समजा की एखादा मनुष्य चांगल्या मोठ्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि कोणीतरी त्याला मोठं होण्याची इच्छा आहे त्याला, आणि त्याप्रमाणे त्यांना आवश्यक असलेली विद्या संपादन पण केली आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी जमा झाल्यानं त्याला हमखास यश येईल म्हणजे पाहिजे ती नोकरी मिळेलच असं नाही, असं आपण म्हणूच शकत नाही. म्हणजे हे त्याच्या स्वाधीनतेचं नाही. तसं एखादा आजारी आहे आणि त्याला औषधोपचारानं बरं वाटं म्हणून योग्य औषध आणि उपचार चालू ठेवले, पण तेवढ्यानं बरं वाटेलच असं नाही.
आणि म्हणून एखादा मनुष्य ज्योतिषाकडे जाऊन ग्रह वगैरे अजून पाहून आला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केले, तर पूर्वीच्या फक्त औषधोपचारावरती समाधान मांडण्यापेक्षा हा अधिक प्रयत्नवादी म्हणावा लागेल. तसंच या दोन्ही प्रकारांनी जसं भागत नसतं, म्हणून एखादा आणखी उपासना करून देवाच्या दयेनं तरी बरं वाटेल किंवा त्याच्याने बरं व्हावं असा प्रयत्नवादी होईल, अशा प्रकारचा प्रयत्नवादी होईल. म्हणजे ही सर्व उदाहरणं ह्यासाठी दिली की उपासना हे प्रयोगसिद्ध शास्त्र, ज्याला म्हणजे पॉझिटिव्ह शास्त्र असं म्हणता येईल, असं आहे. आणि असं आमचं म्हणणं आहे, उपासना हे प्रयोगसिद्ध पॉझिटिव्ह असं शास्त्र आहे. हे दाखवण्यासाठी की पुरुष प्रयत्नानं हमखास यश येत नाही हे आपण अनुभवतो, तर ते यश प्राप्त करून घेण्यासाठी किंवा ते प्राप्त करण्याकरता जर आपण आपल्या गुरूंनी सांगितलेली उपासना केली तर यश प्राप्त करून आपण घेऊ शकू अशी तेवढीच खात्री असते. जेवढं आपण औषधीच्या सेवनानं रोग निवारण करू किंवा करू शकतो यासंबंधीची खात्री आपण जसं काही देऊ शकतो की नाही, तीच खात्री उपासनेच्या संबंधातसुद्धा देऊ शकतो. विशिष्ट प्रतिशत यश आलं म्हणजे शास्त्रतः सिद्ध होण्यास ते पुरेसं पडतं. म्हणजे प्रत्येकाला औषधीचा उपयोग होतोच असं नाही, तरी पण औषधीचं शास्त्र जे मेडिकल सायन्स हे सायन्स असल्याबद्दल आपण कबूल करतो. आणि त्याचप्रमाणे यशाची प्रतिशत अशी खात्री याहीबद्दल देता येईल. आणि प्रयोगसिद्ध म्हटल्यावर कोणीही प्रयोग करून पाहिल्यावर त्याचा अनुभव घेऊ शकतो, तो प्रयोग करून पाहू शकतो. आणि ही आमची नवीनता आहे. आमच्याशिवाय दुसरं कोणीही या पद्धतीनं किंवा म्हणजे ज्याला उपासना म्हणतात त्या उपासनेला पॉझिटिव्ह सायन्स आणि प्रयोगसिद्ध शास्त्र असं म्हटलेलं नाही. आमचे उपासक रेकॉर्ड ठेवतात, हाही आमचा एक नवीनपणा आहे. म्हणजे रेकॉर्ड ठेवून हळूहळू प्रचिती प्रयोग त्या प्रयोग स्वरूपानं घेणं हे त्याचं स्वरूप आहे. म्हणजे प्रयोग म्हटला की तो कोणी केला तरी चालतं आणि तो कोणी करून सिद्ध झालंच पाहिजे. तर वाणीच्या संबंधात हे इंद्रिय सामान्यतः परमेश्वराच्या सेवेस लावलं म्हणजे जप, मंत्रजप अथवा वाणीच्या साह्यानं नामजप केला म्हणजे उपासना होऊ शकते असं म्हटलं जातं. पण केवळ तसंच नसून कोणतेही इंद्रिय देवाकडे लावण्याच्या भावनेनं वापरलं तरी त्यांना उपासना होऊ शकते. जे वाणी ही प्रामुख्यानं सांगण्याचं कारण असं की इतर इंद्रियांच्या उपयोगानं म्हणजे त्यांचा देवाकडे उपयोग करत असताना व्यवहार अडतात, तसं वाणीच्या वापरानं अडत नाही. मनुष्य तोंडानं जप चालू ठेवून हातानं काम करू शकतो. म्हणजे अशा वेळी जर हातच देवाच्याकडे लावण्याची उपासना करू लागलं आहे तर व्यवहार बंद पडतो. पण समजा की एखादा मनुष्य मुका आहे, मग काय त्या उपासनाच करणं शक्य नाही असं म्हणता येईल? तर असं नाही. त्यास अन्य प्रकारे म्हणजे दुसऱ्या इंद्रियांना देवाकडे लावता येईल आणि भावपूर्ण असेल तर ती देवास रुजूसुद्धा होईल. जसं पायानं प्रदक्षिणा घालणं किंवा तीर्थयात्रा आपण पायाने करतो, कानाने श्रवण करतो, हातानं फूल वाहतो किंवा हाताने पूजा करतो, हा जो प्रकार आहे तेव्हा ही काही आमची नवीनता असं म्हणता येणार नाही. हे जुन्या काळीच लोकांनी सांगितलेलं आहे, पण त्याचं शास्त्रीय स्वरूप सांगणं
ही मात्र आमची नवीनता आहे. आपण होऊन एखाद्यानं वा आज्ञा नसलेल्या गुरूनं जर मंत्र सांगितला तर त्याचा निर्वाह करण्याची जबाबदारी ही देवावर नसते, त्याचा तोच जबाबदार असतो. जसं विठ्ठल 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 हे नाम घ्यायला प्रारंभ केला तर ते नाम होतं. पण मी सांगितलं एखाद्याला विठ्ठल विठ्ठल असं जप दिला म्हणूया की असं म्हणावाच सांगितलं तर ती उपासना होते. जे अशा प्रकारे देवाची आज्ञा असलेल्या गुरूनं जर उपदेश केला तर अमुकच असं नाही, तर ती गोष्ट करणे उपासनाच होते. जे इंदूरच्या आपट्यांना फक्त स्नान करावयास सांगितलेलं होतं, तर आगाशांना फिडल वाजवत म्हणजे हेच आपण देवास ऐकवीत आहोत अशा बुद्धीनं ते वाजवावं असं सांगितलं. तसंच श्री विष्णू गंधे हे जे होते त्यांना तर लव इज गॉड हा मंत्र सांगितला. जे हे सर्व प्रकार हीच गोष्ट सिद्ध करतात की एखादा योगी आसन सिद्ध करील त्यासाठी करण्याच्या क्रिया उपासनेत दाखल होणार नाहीत. पण जर तो असं म्हणेल की अमक्यासाठी मी दुसरे काही करणार नाही, हा असा येथे उन्हातानात किंवा कुठेही फक्त इतके तास बसून राहीन, देवा ते मला प्राप्त होऊ दे, तर ही त्याची उपासना झाली. त्याचप्रमाणे समाधी लावणं ही उपासना नव्हे. पण अमक्यासाठी मी दुसरं काही न करता समाधी लावून बसेल, तेव्हा देवा ते प्राप्त होऊ दे, अशा संकल्पांनी समाधी लावून बसणं ते देखील उपासनेमध्ये मोडलं जातं. ईश्वर प्रणिधानाद्वा असं पतंजलीचं सूत्र आहे. म्हणजे योग प्रक्रियांनी साध्य न झाले तर देवाच्या कृपेनं आपल्याला एखादी सिद्धी प्राप्त करून घेता येते. पण योगमार्गाचे साधक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. जीवनात यश प्राप्त करून घेण्यासाठी 6 गोष्टी आवश्यक असतात आणि त्यात उपासना ही 6वी गोष्ट आहे. याचा अर्थ असा की पहिल्या 5 गोष्टी असणे तितकेच महत्त्वाचे आहे व तसा प्रयत्न करूनही जेव्हा एखाद्यास यश प्राप्त होत नसेल तर उपासना त्यास यश प्राप्त करून देऊ शकते. नुसतीच उपासना करीत राहिल्यास यश प्राप्त होईलच असं नाही. प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही करावे. प्रपंच करावा नेटका असं समर्थांनी किंवा निष्काम कर्मयोगी ही कर्म करावे असं सांगतात. पण यापूर्वीच्या सर्व लोकांना परमार्थ हा स्वतंत्रतेने दुसरा प्रकार करायची अशी गोष्ट आहे असं काहीतरी असं सांगितलं गेलेलं असतं. म्हणजे परमार्थ हा स्वतंत्रतेने दुसरा प्रकार असून दोन्ही करावेत असं सांगावायचं. पण पूर्णवादाचं म्हणणं असतं की ते दोन्ही 2 नसून एकच आहे. म्हणजे प्रपंच नेटका करणं हाच परमार्थ आहे. प्रपंच करताना साक्षेप बाळगला म्हणजे निराळा परमार्थ करण्याची गरज उरत नाही. निराळाचा परमार्थ करावासा असं उरतच नाही. ही आमची नवीनता आहे. हे नाविन्य यापूर्वी कोणीही किंवा कुठल्याही संतांनी म्हणा किंवा कुठल्याही तत्त्ववेत्यांनी अध्यात्मशास्त्रात आचार्यांनी सांगितलेलं दिसत नाही.
धन्यवाद.